नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। भाजप प्रवेश सोहळ्यावरून नाशिकमध्ये वाद, देवयानी फरांदेंचा विरोध डावलून माजी आमदारांसह 5 बड्या नेत्यांच्या हाती कमळ। ठाण्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष। नायलॉन मांजाबाबत हायकोर्टाची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, वापरणाऱ्यांना 50 लाखांचा तर विक्रेत्यांवर 2.5 लाखांचा दंड। आणि पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग, प्रशांत जगताप यांचा राजीनामा तर काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना आले उधाण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। तूर आणि कापूस पिकाला प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव तर सोयाबीन या पिकाला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। यावेळी कापूस व तुरीची पिके हातात घेऊन शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवत शेतीमालाला भाववाढ द्या अशा घोषणा दिल्या। या मोर्चामध्ये सर्व शेतकरी व पदाधिकारी सहभागी झाले होते। खासदार आहेत, पंडितराव मुंडे मंत्री आहे, त्यामुळे आम्हाला पुन्हा एका टार्गेट करत नाही। हे जे मंत्री असून स्वतःच्या पदावर असतील ते या मोर्चामध्ये सहभागी होत नाही, त्यामुळं आम्ही त्यांच्याविषयी बोलणारच नाहीत। जर त्यांनी विधानसभेमध्ये, लोकसभेच्या मंत्रिमंडळामध्ये हा विषय मांडला असता तर आम्हाला शेतकरी पुन्हा रस्त्यावर येण्याची गरजच पडली नसते। त्यामुळे आम्हाला कुठल्याही नेत्याविषयी टार्गेट नाही। आमचा प्रश्न आहे, आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरणार, शेतकरी पुत्र, आणि सरकारकडनं आमच्या बापासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार यासाठी संघर्ष करणार। जर शेतकऱ्यांना भाव नाही दिला तर प्रजासत्ताक दिनी अजित पवार या ठिकाणी येणार आहेत, त्यांना आम्ही घेराव घालू। भविष्य काळामध्ये गावोगाव आम्ही चक्का आंदोलन। PSI पल्लवी जाधव यांनी दामिनी पथकाचा चार्ज घेतल्यापासून शहरातील रोड रोमिओवरील कारवाईमध्ये वाढ झाली आहे। काल दिनांक 24 डिसेंबर रोजी दामिनी पथक हे बीड शहरात गस्त घालत असताना शिवाजी विद्यालय बीड परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या 13 रोड रोमिओंना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। दामिनी पथक हे बीड जिल्ह्यातील विविध शाळा व कॉलेजना भेटी देऊन मुलींसह विद्यार्थ्यांना कायदेविषयक तसेच आत्मसंरक्षणविषयक मार्गदर्शन करून जनजागृती कार्यक्रम घेत आहे। तसेच शहरात व तालुक्यातील शाळा, कॉलेज, कॉफी शॉप व वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालत असते। गस्ती दरम्यान शाळकरी व कॉलेजच्या मुलींना त्रास देणाऱ्या व छेड काढणाऱ्या अशा वर्षभरात एकूण 223 रोड रोमिओंवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत। तसेच काही टवाळखोरांवरही कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, सहाय्यक फौजदार मीरा रेडेकर, शोभा जाधव, गजानन चौधरी, योगेश निर्धार सर्व नेमणूक दामिनी पथक बीड यांनी मिळून केली। ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्यांना एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याची भयंकर घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडली आहे। या घटनेत 14 ऊसतोड कामगार जखमी झाले असून एका बैलाचाही मृत्यू झाला आहे। ही धडक एवढी भीषण होती की बैलगाड्या तब्बल 200 फुटापर्यंत फरफटत गेल्या। आष्टी तालुक्यातील काही ऊसतोड कामगार गुरुवारी पहाटे आपल्या बैलगाड्यांसह वृद्धेश्वर साखर कारखाना, पिंपळगाव, कासार येथे ऊस तोडणीसाठी जात होते। त्यांच्या बैलगाड्यांना पहाटे 4च्या सुमारास तिसगाव शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका भरधाव वेगातील वाहनाने जोरदार धडक दिली। ही धडक एवढी भीषण होती की बैलगाड्या तब्बल 200 फूट लांब वाहनासोबत फरफटत गेल्या। या घटनेत 14 कामगार जखमी झाले तर एका बैलाचा जागीच मृत्यू झाला। इतर 5 बैल गंभीर जखमी झाले आहेत। जखमी कामगारांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। तर भाजपा आमदार सुरेश धस यांनीही या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत ताबडतोब त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णवाहिका व मदतीची व्यवस्था केली। त्यांनी रुग्णालयात जाऊन देखील तेथील डॉक्टरांशी चर्चा केली व जखमींच्या कुटुंबियांना धीर दिला। पाटोदा तालुक्यातील गंडाळवाडी येथे लग्नाच्या नावाखाली एका तरुणाची 6 लाख रुपयांना फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गंडाळवाडी येथील 34 वर्षीय संजय शामराव पवार हे गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी मुलीच्या शोधार्थ होते। हीच संधी साधून मध्यस्थ
दत्ता पवार राहणार सुपा आणि पठाण राहणार चोभा निमगाव यांनी संजय पवार यांना एका मुलीचे स्थळ सुचवले, तसेच पंढरपूर येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रमही ठरवला। यावेळी मुलीची कथित मावशी असणारी महिला जयश्री शिंदे आणि एका महिला एजंटने सदर लग्नासाठी 4 लाख रुपयांची रक्कम मागितली। संजय पवार यांनी ही रक्कम दिली आणि आणखी 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही नवरीसाठी खरेदी केले। त्यानंतर पंढरपूर येथे या दोघांचा नोटरी पद्धतीने विवाह उरकून गावी आल्यावर धार्मिक विधी करून संजय पवार आणि रुपाली बाळू दिशागंध राहणार लाडगाव वैजापूर यांचा विवाह सोहळा पार पडला। लग्नानंतर 5 दिवस नवरी मुलगी सासरी व्यवस्थित राहिली, मात्र दिनांक 15 डिसेंबर 2025च्या रात्री घरातील सर्वांची नजर चुकवून ती 4 लाखांची रोकड व 2 लाखांचे दागिने घेऊन पसार झाली। नवरी रुपाली बेपत्ता झाल्याचे लक्षात येता संजय पवार यांनी मध्यस्थाशी संपर्क साधला, मात्र त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली आणि कहर म्हणजे मुलीची कथित मावशी जयश्री शिंदे आणि महिला एजंटने संजय पवार यांनाच मुलगी आता परत येणार नाही, पुन्हा फोन केला तर तुझ्यावर आणि तुझ्या मित्रांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकीही देण्यात आली। यानंतर मात्र आपली एका संघटित टोळीकडून मोठी फसवणूक झाल्याची खात्री संजय पवार यांना झाल्याने त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्ता पंढरीनाथ पवार राहणार सुपा पाटोदा, पठाण राहणार चोभा निमगाव आष्टी, नवरी रुपाली बाळू शिंदे, जयश्री रवी शिंदे राहणार पंढरपूर आणि कथित मावशी व एक अनोळखी महिला एजंट या 5 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास API भार्गव सपकाळ हे करत आहेत। तर लग्नाळू तरुणांनी अशा फसवेगिरी करणाऱ्या टोळीपासून सावध राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। बीड शहरातील जालना रोड लगत असलेल्या काझीनगर भागात राहणाऱ्या पवन अशोक काळे वय 32 वर्षे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी घडली। पवन काळे यांचे वडील अशोक काळे हे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले आहेत। पवन काळे हे अत्यंत मनमिळावू व सामाजिक स्वभावाचे म्हणून सर्व परिचित होते। त्यांच्या वडिलांच्या निवडणुकीत त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता, मात्र पवन काळे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही। तर घटनेची माहिती मिळता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला। पवन काळे यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला असून या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।